हॅशटॅग बदलापूर, यू सेड जस्टिस, आय हर्ड देवा भाऊ अशी ट्रेंडी पोस्टर्स गेल्या काही दिवसात तुमच्या नजरेस पडलीच असतील. बदलापूर अक्षय शिंदे हत्या एन्काउंटर वरून गेल्या काही दिवसात भरपूर चर्चा झाली. काहींनी ही हत्या मांडली, काहींनी एन्काउंटर, तर काहींनी हत्या असो वा एन्काउंटर त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला म्हणून सरळ सरळ आनंद साजरा केला. आता अक्षय शिंदेचा दफनविधीही झाला. पण यानंतर हा प्रश्न येतो की महाराष्ट्रात एन्काउंटरला परवानगी मिळाली कधी आणि ती दिली कोणी? महाराष्ट्रात सर्वाधिक एन्काउंटर कोणाच्या काळात झाले? कोण होते असे धडाकेबाज गृहमंत्री? याच प्रश्नांवर प्रकाश टाकणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र तसं सहिष्णू राज्य, पण जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेवर घाला घातला जातो, त्यांची लूट केली जाते, तेव्हा महाराष्ट्राचं सरकार गप्प बसेल का? तर मुळीच नाही. महाराष्ट्राची हीच आक्रमकता सिद्ध केली होती ती गोपीनाथ मुंडे यांनी. त्यांच्या काळाच्या आधीही महाराष्ट्रात एन्काउंटर होत होते, पण त्याला खुलं आणि नियममुक्त केलं होतं ते गोपीनाथ मुंडे यांनी. कसं आणि काय याचा सविस्तर आढावा आपण घेऊया. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात विशेषतः मुंबईतील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या चकमकींमध्ये कमालीची वाढ झाली होती. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात प्रथम पोलीस चकमकींना परवानगी दिली असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण त्यांचा कार्यकाळ अनेकदा पोलिसांना अंडरवर्ल्डचा सामना करण्यासाठी खुली सवलत देण्याशी संबंधित आहे, ज्यामुळे चकमकींमध्ये वाढ झाली होती. त्यांच्या कार्यकाळापूर्वीही चकमकी झाल्या होत्या, पण मुंडेंच्या कालखंडात या ऑपरेशन्स मध्ये मुंबईत अंडरवर्ल्डच्या कुख्यात व्यक्तींशी व्यवहार करताना लक्षणीय वाढ झाली. कायद्याच्या अंमलबजावणीची रणनीती म्हणून महाराष्ट्रात चकमकींना परवानगी देण्याचं धोरण मुंडे यांच्या कार्यकाळापूर्वी होतं, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली ते अधिक ठळक झालं. त्यांचा कार्यकाळ अशा वेळी आला जेव्हा मुंबईत वाढत्या गुन्हेगारी दराने विशेषतः अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या कारवायांमुळे झगडत होती. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चकमकींसह कठोर उपाययोजना करण्यासाठी पोलिसांना सक्षम करण्यात मुंडे यांचं महत्वपूर्ण योगदान होतं. 1990च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रचंड प्रभाव होता, ज्यात खंडणी, तस्करी, कंत्राटी हत्या आणि जागतिक दहशतवादी नेटवर्कशीही संबंध असलेल्या टोळ्यांचा समावेश होता. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी यासारख्या व्यक्तींच्या नेतृत्वाखालील गुन्हेगारी सिंडिकेट कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय होती. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने पोलिसांना संघटित गुन्हेगारीला सामोरं जाण्यासाठी अधिक स्वातंत्र्य दिलं, ज्यामध्ये एन्काउंटर किंवा न्यायबाह्य हत्यांचा समावेश होता. लांबलचक न्यायिक प्रक्रियांना मागे टाकण्यासाठी आणि हिंसक गुन्ह्याच्या तत्काळ धोक्याला तोंड देण्यासाठी या ऑपरेशन्सची रचना करण्यात आली होती. मुंडे यांच्या कार्यकाळात विशेषतः मुंबई क्राईम ब्रांच सारख्या विशेष युनिटद्वारे चकमकीत हत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. अनेक हाय प्रोफाईल गुंडांना न्यूट्रल करून ही ऑपरेशन्स गुन्हे नियंत्रण प्रयत्नांची वैशिष्ट्य बनली. चकमकींच्या धोरणाने संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असताना त्याला वाढत्या गुन्हेगारीमुळे निराश झालेल्यांमध्ये सार्वजनिक समर्थनाची पातळी मिळाली. पण यामुळे मानवी हक्क संघटनांकडून टीकाही झाली, ज्यांनी पोलिसांवर कायदेशीर प्रक्रियेला बगल दिल्याचा आणि न्यायबाह्य हत्यात गुंतल्याचा आरोप केला. त्यानंतर हे एन्काउंटर थंडावलं, पण पुन्हा एकदा अंडरवर्ल्डने डोकं वर काढलं. त्यामुळे मुंडेंनी पोलिसांना कोणीही कितीही आणि काहीही बोललं तरी न थांबण्याचा सल्ला दिला. मुंडे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी नियंत्रणाचं एक नियमित वैशिष्ट्य बनलेल्या एन्काउंटर हत्यांमुळे महाराष्ट्राच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या रणनीतीवर कायमस्वरूपी परिणाम झाला. रणनीती त्यांच्या कार्यकाळापूर्वी वापरली गेली असली तरी मुंडे यांनी आक्रमक पोलिसिंग मॉडेलचं संस्थात्मक रूप धारण केलं, जे त्यानंतरच्या सरकारमध्येही चालू राहिलं. आता मुंडेंच्या या योगदानामुळे झालं काय, तर मुंडे यांच्या पोलिसिंगच्या दृष्टिकोनामुळे अंडरवर्ल्ड घटकांविरोधात निर्णायकपणे कारवाई करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना मिळाला. यामुळे चकमकींमध्ये वाढ झाली. त्यापैकी अनेकांना धोकादायक गुन्हेगारी विरुद्ध यशस्वी ऑपरेशन म्हणून प्रसिद्ध करण्यात आलं. चकमकींमुळे गुंडांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यापैकी अनेकांनी एकतर देश सोडून पळ काढला किंवा त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील त्यांच्या कारवाया आश्चर्यकारकरित्या कमी झाल्या. अंडरवर्ल्डच्या धोक्यात सापडलेल्या मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था रिस्टोअर करणं हा त्यांचा कट्टर दृष्टिकोन होता. यावर मुंडे यांनी भर दिला. एकंदरीतच काय, गोपीनाथ मुंडे हे चकमकींना एक साधन म्हणून परवानगी देणारे किंवा पाहणारे पहिले नसले तरी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी धोक्याचा सामना कमी करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण म्हणून त्यांच्या वापरात मोठी वाढ झाली. चकमकी सामान्य करण्यासाठी त्यांचं नेतृत्व एक धोरण म्हणून महत्वाचं होतं.
हा एक वारसा होता ज्याने पुढील अनेक वर्ष राज्यातील पोलिसांवर प्रभाव टाकला आणि तो आजही आहे. आता अक्षय शिंदेची नक्की हत्या झाली की तो एन्काउंटर मध्ये मारला गेला हे वादातीत आहेच. पण यावेळी जर तो खरंच एन्काउंटर मध्ये मारला गेला असेल तर त्याच्यासारख्या अत्याचारासाठी आणि अशा अनेक कुख्यातांसाठी ज्यांनी कार अपघात, बलात्कार, दहशतवादी कारवाया यासारखी कीड महाराष्ट्रात आणली, त्यासाठी एन्काउंटर हाच इन्स्टंट न्याय आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.